नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, एस टी महामंडळामध्ये पुन्हा एकदा बंपर नोकर भरती होणार आहे। एस टी महामंडळातील रिक्त पदांसोबत काही रिक्त जागांवरती नोकर भरती करण्यात येणार असल्याची माहिती आणि महत्त्वाची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। आगामी काही वर्षांमध्ये एस टीच्या ताफ्यामध्ये तब्बल 25,000 स्वमालकीच्या नवीन बसेस दाखल केल्या जाणार असून या बसेसच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावरती मनुष्यबळ भरती होणार असल्याचं परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले। संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या 307व्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी तो प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। यामुळे वाहक आणि चालक आणि विविध इतर वर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया देखील राबवली जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की 2024 पर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे एस टीमध्ये नोकर भरती थांबवण्यात आली होती। मात्र आता मोठ्या प्रमाणावरती कर्मचारी निवृत्त होणार आहेत। नव्या बसेसच्या पार्श्वभूमीवरती तातडीनं भरती करणं गरजेचं आहे। त्यामुळे नवीन आकृतीबंध तयार करून पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं एस टीच्या विविध विभागांमध्ये सध्या कुशल अभियंत्यांची कमतरता जाणवत आहे। विशेष म्हणजे भविष्यामध्ये PPP म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरती विकसित होणाऱ्या जागांवरती बांधकाम विभागामध्ये कुशल अभियंत्यांची गरज असणार आहे। त्यामुळे रिक्त असलेल्या अभियंता पदांवरती करार पद्धतीने किंवा सरळ सेवा भरतीमार्फत नियुक्ती केली जाणार आहे। सरनाईक यांनी स्पष्ट केलं की एस टीच्या सक्षमीकरणासाठी केवळ बसेसच नव्हे तर कुशल आणि तांत्रिक सक्षम मनुष्यबळाचीही गरज आहे। त्यानुसार प्रत्येक खात्यानं आपापल्या रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन एकत्रित भरतीची मागणी सादर करण्याचे निर्देश देखील आता त्यांच्याकडनं दिलेले आहेत। हा निर्णय एस टीच्या पुनरुज्जीवनासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता येत्या काही काळामध्ये एस टीमध्ये मोठी भरती निघणार आहे। यासाठी आपण आपली तयारी नक्कीच करून ठेवावी। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।